कानाकोपऱ्यातून या नाशिक नगरीमध्ये आरक्षण वाचवण्यासाठी उन्हातानामध्ये आले त्या सर्व माझ्या आदिवासी क्रांती महासंघाच्या जिल्हाध्यक्ष प्रदेश कार्यकारिणी आणि सन्माननीय माझे 44 जाती, मी एक अर्धी 45 आणि माझे 44 जमातीपैकी त्या सर्वांचं मी ऋणी आहे. आणि ते ऋण एवढ्यासाठी आहे की बरं झालं हे लबाडे आपल्यामुळे आल्यामुळं आपण एकत्र आलो. टाळ्या वाजत नाहीत, ऊन आहे, पण एकदा कण खराव आपण उन्हातानामधले खाऊ. इकडे जरा कमी वाटतात का? जरा दोन्ही हात वर करून एकदा टाळी वाजवावी. आनंद वाटतो. जरी जेवलो नसेल आपल्याला, नाही तर 2-2 दिवस कोण जेवायला देत होतं रानामानाने. 3-3 दिवस जेव्हा एखादं पाखरू मारावं, जेव्हा त्याला मीठ नसावं, जेव्हा ती भाजून खावावं, तेव्हा त्याला आदिवासी म्हणतात. नाहीतर ज्यांना आदिवासी व्हायचंय त्यांना आमच्या पोटून पैदा व्हावं आणि आरक्षण सगळंच घ्यावं. अरे कोणी म्हणतात ते हैदराबादचा, अरे हैदराबादचा गॅझेटेरियन ही बोलूच नका तुम्ही. 26 जानेवारी 1950 माझे बाप, आपले बाप महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधानामध्ये ही झोपलेले होते का? आता कुणीतरी म्हणतं ह्याला दिलं, ह्याला दिलं, आम्हाला पाहिजे, आम्हाला पाहिजे, काय द्या. अरे 75 वर्ष झाली, 75 वर्ष तेव्हा कुठे होते बाबा? आत्ताच मला द्या, मला द्या, मला द्या. काना काढून यायचं, तिकडून जायचं. मला एक वाटतं ज्यांना आरक्षण अपेक्षित आहे, ज्या रजाकाच्या ह्याच्यामधून हैदराबादचं जे आहे त्यांनी खरं पाहिलं तर लकी भैया यांनी तिथं जाऊन राहावं ना, आरक्षण तिकडच घ्यावं. अरे ही नकोच द्या इथं त्यांना, ह्यांना 2 आणि ह्यांना 3 आणि आरक्षण आणि 12 मानकरी. क्रांती भाषेमध्ये यांनी हैदराबादलाच जाऊन राहावं आणि दहिल्याची खावी आणि तिथंच राहावी. नको आम्हाला इथं महाराष्ट्रामध्ये त्रास. आणि खूप तळमळ असेल. माझा नातू आहे 3 वर्ष, त्यांनी लगेच घोषणा जर देते तर माझ्या अंगावरून काटे येतात. आणि आवर्जून जाता जाता मला एक सांगायचं आहे की आपल्या अनुसूचित जमातीपैकी 25 आमदार आणि 4 खासदार आहेत. मला नांदेडला एक आदरणीय आपले विद्यमान आमदार भीमरावजी केराम साहेबांचं आवर्जून नाव घ्यावं असं वाटतं की त्यांनी सत्तेत असताना देखील नांदेडच्या व्यासपीठावर आले. अहो येऊ द्या ना. त्यांनी आम्हाला सांगितलं की ह्याला ना आम्हाला आयला मी खतरे तुझ्या तिकिटाची गरज नाही आम्हाला. इथं नाशिकला मी बऱ्यापैकी आपले जवळचे काही आमदार, जवळचे काही खासदार, काही विद्यमान मंत्री महोदय आहेत. का हो या आदिवासीसाठी येऊ नये का? आणि काय असं नालायक म्हणणं बरोबर नाही, पण काही लोक बरं का, आदिवासी सोडून काही लोक आपल्या विरोधात यांना पत्र देण्याचं काम एवढं सुंदर चालू आहे. पहिलं आदिवासीचं मतदान नको का रे बा, नको का, नको का ह्यांना मतदान आपलं, आणि नको तर नको, जाय तिकडं, तू दे कुणाला पत्र द्यायचं ते. आमचा बाप महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलंय ते संविधान कुणाच्या बालावी मिटवता येत नाही. तू पत्र देऊन काय करतो, समझोता करतो. फक्त या बंजाराचं मतदान घेण्यासाठी आणि धनगर समाजाचं मतदान घेण्यासाठी आम्हा आदिवासींना बाजूला असं माशी काढून बाजूला ठेवण्यासारखं ठेवलं जात आहे ना, तर ते आम्ही विसरणार नाही. आता खूप घातले, ग्रामपंचायत आहे, नगरपालिका आहे, महानगरपालिका आहे, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे. अरे बघू आता, हे बघायचं नाही, बटनानं दाखवायचं, बटनानं. आणि विरोधक बी जर आपल्या विरोधात जर पत्र देत असतील राज्य शासनाला
आपल्याला आदिवासींना त्यांनी संबोधते की ह्यांना ऐन वेळेवर बोटी आणि चपटी दिली की बरोबर ही लोक मतदान करतात. पण तसं अस्तिमेला जागा तुम्ही 4 दिवस उपाशी राहा, पण कुणाचाही एक दमडा घेऊ नका आणि कुणाच्या पायथ्याशी पडू नका. आणि ज्यांना आमदार व्हायचंय, ज्यांना खासदार व्हायचंय, ज्यांना चांगल्या पदावर जायचंय, आपण त्याचे पाय धरण्यापेक्षा त्यांनी आपले पाय धरले पाहिजेत. आणि लकी भैया तुमच्यासारख्याचे हात बळकटीकरण करण्यासाठी ह्या लोकांनी तुमच्या समोर लोटांगण घेतलं पाहिजे आप्पा, तरच बघू. ऐलान करू पुन्हा आणि एका व्यासपीठावरून सगळ्यांना सांगू की आपल्याला हे ठरलंय, आपल्याला असं करायचंय. करणार का नाही? अरे हात हेठच साकाय ना, याला हात उपर करो नी. अरे हे हात करो नी उपर. व्हेरी गुड. म्हणजे तमोना पारदी भाषा दी आवाज. अजून एकदा हात उपर करो. हे बी दोन्ही बी हात. व्हेरी गुड. मी थोडस ऊन आहे, लहाने लेकर आहेत, आम्हाला आमच्या गेल्या तो वरी आणि गौऱ्या बी जाऊ दे वरी, पण आमच्या मुलाबाळासाठी जी महामानवाने आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणाला कुठेही धक्का लागता कामा नये. त्याच्यासाठी आदिवासी पारधी महासंघ लक्की भैया तुमच्या पाठीशी सदैव आहे, रात दिवस आहे. त्याच्याबद्दल अजिबात दुमत नाही. परत एकदा जरा खळखळून, जरा हसून, जरा माझी विनंती आहे, माझी विनंती आहे. थांबतो बरं का, अजून सारखं सारखं भेटायचंय आपल्याला. तुमच्या मनामध्ये सुनील काळे, आपले लक्की भैया, आप्पासाहेब आणि माझे सर्व जिल्हाध्यक्ष आणि इथलं नाशिक मधील जे सर्व मंडळींनी एवढं सुंदर असं नियोजन केलं. आणि परत एकदा चौथा स्तंभ जो आहे आपला मीडियाचा, त्या मीडियाने खरोखर दाखवावं आमच्या व्यथा काय. एक तर आम्हालाच कशात काय मिळत नाही आणि पुन्हा अजून हिने उगाच